नमस्कार, अनिशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त पराठे करणार आहोत। मी तुम्हाला दुधी भोपळ्याचे पराठे करायचे सांगणार आहे। खूप सोपी रेसिपी आहे आणि हेल्दी आहे। अगदी मस्त आपले पराठे तयार होतात। तुम्ही बघू शकता छान आतपर्यंत स्टफिंग दिसत आहे आणि मस्त असे फुलतात देखील। थंडीमध्ये गरमागरम पराठे खायला मज्जाच एक वेगळीच असते। मला वेगवेगळ्या प्रकारचे पराठे खूप आवडतात, त्यामुळे तुम्हाला मी ही रेसिपी सांगत आहे। खूप सोपी आहे आणि तितकीच हेल्दी सुद्धा आहे। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पराठे करण्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये अगदी 1 कप रवा घ्यायचा आहे। म्हणजे आपण 4 पट गव्हाचं पीठ घेतलं असेल तर 1 कप त्यामध्ये रवा घ्यायचा आहे। इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। जर तुमचा रवा मोठा असेल तर तुम्ही तो थोडासा मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता। बारीक रवा घेतलेला आहे। त्यानंतर 1.5 चमचा यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ। मी इथे 1 चमचा मीठ टाकलेला आहे आणि 1 चमचा यामध्ये तेल टाकायचं आहे। खूप जास्त तेल टाकायचं नाही आणि गरम करून तेल घ्यायचं नाहीये। साधं आपलं रूम टेम्परेचरवरचं तेल टाकायचं आणि 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये मी टाकलेला आहे। हे एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं आहे। हे पीठ आपण आत्ताच मळणार नाहीये, त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते। तर त्यानंतर आपण इथे दुधी भोपळा आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्याचे वरचा आहे ते साल पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। साल काढल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी 1 दुधी भोपळा घेतलेला होता। इथे मीडियम खिसणी घेतलेली आहे मी। खूप जास्त मोठी नाही आणि खूप बारीकही नाही। त्याने पूर्ण दुधी भोपळा आहे तो खिसून घ्यायचा आहे। अगदी तुम्ही बघू शकता या पद्धतीने छान असा खिसला जातो। तो दुधी भोपळा खिसून मी पाण्यात टाकलेला आहे। तुम्ही बघू शकता दुधी भोपळा आपला खिसून झालेला आहे। त्यानंतर हा आपण एका कापडामध्ये निथळून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक सुती कापड घेतलेला आहे। त्यामध्ये जे दुधी भोपळा आपण पाण्यामध्ये टाकला होता तो त्या कापडामध्ये टाकायचा, पूर्णपणे व्यवस्थित निथळून घ्यायचा आहे। त्यावरती आपण 1 चमचा मीठ टाकणार आहे। ते मीठ 1 ते 2 मिनिटं त्याला असंच मिक्स करत राहायचं आहे, जोपर्यंत हलकंसं त्याला पाणी सुटत नाही तोपर्यंत। आता आपल्या दुधी भोपळ्याला पाणी सुटलेलं आहे मिठामुळे। तो कपड्यामध्ये छान असं पिळून घ्यायचा, त्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे। जेवढं पिळता येईल तेवढं पिळून घेतलेलं आहे मी आणि त्यातलं पाणी काढलेलं आहे। आणि हे पाणी आपण पीठ मळण्यासाठी यूज करणार आहोत, कारण खूप हेल्दी आहे हे पाणी। आपण दुधी भोपळ्याचं पाणी यूज करणार आहोत पीठ मळण्यासाठी। जेवढं पाणी लागतंय तेवढं मी यामध्ये टाकलं आणि बाकी साधं पाणी टाकून मी इथे तुम्ही बघू शकता सॉफ्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे। आणि जो आपला दुधी भोपळा होता त्यामध्ये मी 1 चमचा जिरे टाकलेले आहेत, अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित। त्यानंतर मी इथे शेव घेतलेले आहे। इथे मी आलू भुजिया शेव घेतलेले आहे। याने खूप छान टेस्ट येते आणि मस्त अशी टेस्ट लागते, कारण दुधी भोपळ्याला पाणी सुटतं। ते पाणी ही शेव आहे ती मॉइश्चर करून घेतं, म्हणजे आपले पराठे छान लाटले जातात। ही शेव हातावरती क्रश करून यामध्ये टाकायची आहे। मी इथे 3 मोठी शेव आहे ती हातावरती क्रश करून यामध्ये टाकलेली आहे। ही एकदा मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर आता मी पराठे तुम्हाला मळून दाखवणार आहे। आपण 10 मिनिटं पीठ रेस्ट करायला ठेवलं होतं। त्यानंतर एक गोळा घ्यायचा, छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्हाला 2 पद्धतीने मी पराठे करायचे सांगत आहे। एक सोपी पद्धत आहे, पिठाचा गोळा घ्यायचा, तो पिठामध्ये एकदा मिक्स करून घ्यायचा आणि पूर्ण आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडंसं जाड असं लाटून घ्यायचं आहे। लाटल्यानंतर जे आपलं मिश्रण आहे केलेलं आपण दुधी भोपळ्याचं ते यावरती पूर्णपणे पसरून घ्यायचं आहे आणि यावरती सुखं पीठ टाकायचं। सुखं पीठ टाकल्यानंतर आता हे आपण फोल्ड करून घेणार आहोत। एक साईडने असं फोल्ड करून घ्यायचं, प्रेस करून घ्यायचं हलकं आणि पुन्हा एकदा जे आपलं मिश्रण आहे ते यावरती स्टफिंग पसरून घ्यायचं आहे। पसरून घेतल्यानंतर आणखी एकदा आपण चपाती जसं फोल्ड करतो तसं फोल्ड करून व्यवस्थित असं याला शेप द्यायचा आहे, म्हणजे आपलं जे सारण आहे ते बाहेर नाही येणार। आता हे एकदा पिठात मिक्स करून असंच लाटून घ्यायचं आहे। खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, मीडियम असं आपण लाटून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता पूर्णपणे पराठा लाटून झालेला आहे। मी इथे पॅन गरम करायला ठेवला होता, त्यावरती आपण 1 चमचा तूप टाकलेला आहे। तूप पसरून घ्यायचं सगळ्यात पहिला पराठा करताना आणि पराठा यावरती टाकायचा आहे।
2 ते 3 मिनटं एका साईडने छान असा भाजून द्यायचा आहे तो. मीडियम गॅसवरती आपण पराठा छान 1 ते 2 मिनटं एका साईडने गोल्डन झाला की तो आपण पलटून घेणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या साईडने छान असं गोल्डन करून घ्यायचा आणि पलटून घ्यायचा. याच्यावरती पुन्हा एकदा 1 चमचा तूप टाकायचं आहे. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही बटर टाकलं तरी पण चालेल किंवा ऑइल टाकलं तरी पण चालेल, पण मला तूप आवडतं आणि शक्यतो पराठ्यावरती तूपच खूप सुंदर लागतं, त्यामुळे मी तूप टाकलेलं आहे. तुम्ही शक्यतो तूपच टाका, तुपाने छान टेस्ट येते पराठ्यांना. आपण पुन्हा एकदा दुसऱ्या साईडनेही 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि पराठा आपला मस्त असा फुलतो आहे. दोन्ही साईडने असंच प्रेस करून छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि एका प्लेटमध्ये आता मी पराठा आहे तो काढून घेते. दोन्ही साईडने आपण छान मस्त असं गोल्डन भाजून घेतलेला आहे. आता अशाच प्रकारे मी दुसरा पराठा तुम्हाला करायचा सांगते दुसऱ्या पद्धतीने. तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं साधी पद्धत आपण नेहमी करतो तसं एक वाटी घ्यायची करून आणि त्या वाटीमध्ये जे सारण आहे ते भरून घ्यायचं आहे. स्टफिंग जसं आपण पुरणपोळी करतो तसं सेम एकदम व्यवस्थित स्टफिंग भरून झाल्यानंतर हलक्या हाताने असं वरती बंद करून घ्यायचं आहे पीठ. आणि जे वरती एक्स्ट्राचं गोळा आहे पिठाचा तो काढून घेतला तरी पण चालेल. आता हा पिठात मिक्स करून घ्यायचं आणि आपण हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. खूप जास्त प्रेस करून लाटायचं नाही आहे, हलक्या हाताने मस्त असा पराठा लाटून घ्यायचा आहे. बघू शकता पराठा लाटून झालेला आहे. आता हा आपण पॅनवरती टाकायचा आणि सेम त्याच पद्धतीने आपण हलकं असं दोन्ही साईडने मस्त भाजून घेतलेला आहे पराठा आणि आपले पराठे तयार आहेत. हे तुम्ही दहीसोबत टोमॅटो सॉससोबत खूप सुंदर लागतात आणि खूप छान याची टेस्ट येते. तुम्ही हे पराठे नक्की एकदा करून बघा. अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना खूप आवडतील आणि खूप छान आणि हेल्दी पराठे आहेत. खूप सुंदर आहेत आणि सोपी ही रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता आपले पराठे किती सुंदर झालेले आहेत आणि आतमध्ये देखील स्टफिंग मस्त अशी भरलेली आहे आणि मस्त असे फुगलेले आहेत. हे पराठे नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. अनिशाज रेसिपी मराठीमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येतील. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.